नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एक बोधकथा तुमच्याशी शेअर करते. एका गावात 2 माणसं एकाच वेळी नवीनच राहायला आले होते. दोघंही पूर्णपणे अनोळखी होते. पहिला माणूस गावाच्या वेशीवर बसलेल्या एका वृद्ध आजोबांकडे गेला आणि म्हणाला, आजोबा, या गावातली माणसं कशी येतो? मला इथं राहायचं आहे. आजोबांनी त्यालाच उलटा प्रश्न विचारला, बाळा, तू ज्या गावातून आला त्या गावातली माणसं कशी होती? तो माणूस रागानं म्हणाला, काही विचारू नका. तिथली माणसं ना अतिशय भांडखोर होती, कपटी होती, स्वार्थी होती आणि म्हणून मी ते गाव सोडून इकडे आलोय. आजोबा शांतपणे म्हणाले, दुर्दैवानं तुला या गावातही तशीच माणसं भेटतील बघ. सगळी कपटी आणि स्वार्थीच आहे. तो माणूस वैतागून तिथून निघून गेला. थोड्या वेळानं दुसरा माणूस आला. त्यानंही तोच प्रश्न विचारला, आजोबा, मला या गावात राहायला यायचंय. या गावातली माणसं कशी येतो? आजोबांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. तू जिथून आलास तिथली माणसं कशी होती? तो माणूस म्हणाला, आजोबा, खरं तर तिथली माणसं खूप प्रेमळ आणि मदत करणारी, साधी होती. मला त्यांची खूप आठवण येते. पण काही कारणास्तव मला या गावामध्ये राहायला यायला लागतंय. आजोबा हसले आणि म्हणाले, बाळा, मग काळजी करू नकोस. या गावात सुद्धा तुला सगळी माणसं प्रेमळ आणि मदत करणारीच मिळतील. श्रोते हो, गोष्ट छोटीशी आहे, संवाद छोटासा आहे, पण त्याची शिकवण मोठी आहे. जग कसं आहे हे खरं तर जगावर अवलंबून नसतंच, तर ते आपण जगाकडे कोणत्या नजरेनं बघतो यावर अवलंबून असतं. जर आपण चांगलं पाहिलं तर जग छान दिसतं, आणि जर आपण आपल्या मनात कटू आठवणी ठेवल्या किंवा एखादा कटू दृष्टिकोन ठेवला आणि त्या दृष्टिकोनातूनच जर जगाकडे पाहिलं, जगातल्या माणसांकडे पाहिलं किंवा एखाद्या घटनेकडे पाहिलं, तर सगळंच आपल्याला त्याप्रमाणेच दिसेल. मुद्दा काय आहे? आपला दृष्टिकोन स्वच्छ असायला हवा, इतरांना समजून घेणारा असायला हवा. मग बघा, जशी साखळीतली कडी एकमेकात गुंफत एक मोठी साखळी तयार होते ना, तसंच जोडलेल्या माणसांची एक एक कडी जोडत माणसं जोडणारी एक छान साखळी तयार होईल. आणि ही माणसं जोडणारी साखळी नक्कीच आपलं आयुष्य सुंदर करणार आहे. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.